हाय सर्व मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? सगळे चांगले आहेत का? पाऊस आहे का तुमच्याकडं? आमच्याकडं तर खूप पाऊस आहे बाबा. आम्ही तर सध्या घराने बसलोय आणि पावसाने इतकं थैमान घातलंय की पुण्यामध्ये तर जास्तच भीती पावसाने सांगितली. आज सुट्टी पण आहे कामाची, आम्ही घरात बसलोय. तुम्ही कसे आहेत? मी बऱ्याच दिवस झालं माझे व्हिडिओ मी बनवत नाही, कारण की काही अडचणी असल्यामुळं आणि माझ्या चॅनलला पण प्रॉब्लेम असल्यामुळं मी काही व्हिडिओ बनवू शकले नाही. आता बसले तर सहज म्हणलं काय दैनंदिन अनुभव सध्या महाराष्ट्रावर ज्या ज्या गोष्टी घडत आहेत याच्यावरती, जे अन्याय अत्याचाराच्या विरोधात मुलींच्या संदर्भामध्ये जे काही रोडवरती आज उतरत आहे, नागरिक लोक आंदोलन करत आहे, जिथं जिथं मुलींच्या घटना झाल्यात, अशा बदलापूर या ठिकाणी झाली, बऱ्याच ठिकाणी अशा महाराष्ट्रभर चालूच आहेत. गेले 2 महिने झालं या घटना एका पाठीमागं एक घडत चालल्यात. आणि जेव्हा ते नागरिक लोक आवाज उठवतात, रस्त्यावर येतात, त्यावेळेस असे व्हिडिओ काही आलेले आहेत सोशल मीडियावरून की त्यांना जे आंदोलन करतात त्यांनाच पोलीस काठीने मारतात. कायदा आणि सुव्यवस्था राहिलाय का या जगामध्ये? लोकांनी वागायचं कसं? कुणाची मदत करायची का नाही करायची? आपण प्रश्न खूप गंभीर झालाय. एकजूट करायची का नाही करायची? संघटित होऊन आवाज उठवायचा का नाही उठवायचा? लढायचं की नाही लढायचं? खूप मोठ्या समस्या आहेत पुढं लोकांच्या. आणि अशा घटनावर घटना तर ह्या मुलींच्या बाबतीत घडत चालल्यात. महिला सुरक्षित आहे का? महिलांवरती दिवसेंदिवस मुलींवरती होणारा अत्याचार हा वाढतच चालला आहे. प्रत्येक वेळेस गुन्हेगारालाही तितकंच पळवाटा काढून वाचवण्याचा प्रयत्न करतात. तर ह्याला जबाबदार कोण आहे? लय गंभीर प्रश्न झालाय. आज अशी परिस्थिती झाली, जो तो अन्याय होतोय तिथं जेव्हा लोक एकत्र येतात तिथं पोलिस बेदम मारहाण करायला लागल्यात. मरणाचा मारहाण करून त्या लोकांना काट्या मारून संघटनेलाच फाकवायचं काम करतात. पण मला असं वाटतंय, संघटनेला, नागरिकाला वेटीस धरून त्यांनाच हाणमार करण्यापेक्षा, त्यांच्यावरच अन्याय करण्यापेक्षा, जर तुम्ही तात्काळ ते गुन्हेगार जो बी कुणी आहे, कोणताही गुन्हा असू द्या, त्या गुन्हेगाराला जर तुम्ही पकडलं, जर तुम्ही त्याला ताबडतोब उचललं आणि त्याला जेवढी कडक होईल तेवढी शिक्षा त्याला तुम्ही कडक दिली, मी तर म्हणते असं केलं पाहिजे की जो खरोखर गुन्हा करतोय ना त्याला तात्काळ फाशी दिली पाहिजे. पण कधी कधी असं बी होतंय की ह्या घटना अशा घडता कामा नाही. हे घडतंयच कसं नेमकं मला कळतच नाही. काय इतका गंभीर प्रश्न होतोय खरोखर बांधवांनो. गरिबाचं तर ह्या जगामध्ये जगणं मुश्किल झालंय, अवघड होऊन बसले सगळं. जगायचं कसं आणि येणाऱ्या पिढीने काय आदर्श घ्यायचा आणि काय घडायचं? इतकं वाईट ह्या जगामध्ये घडतंय. तर खरोखरच मला इतकं वाईट वाटतंय की ज्याच्या घरात आज ही अशी गोष्ट घडती. 4 वर्षाच्या मुली बघत नाहीत म्हणजे काय झालंय? अवघड आहे प्रश्न. आणि देव करू कुणावरही असा वाईट टाईम येऊ नाही. अशा नराधमाला ना खरोखर त्याला आयुष्यभर जेलमध्ये एकतर सडवा नाहीतर फाशी देऊन मारा. असं काहीतरी ह्या सरकारने करावं. जो खरोखरच ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय मिळाला पाहिजे असं आम्हाला वाटते. ह्या अशा घटना दिवसेंदिवस घडत चालल्यात. काय करतात? मुलींनी कसं जगायचं? अवघड परिस्थिती होऊन बसली. तर खरोखरच ज्यांनी कुणी हे असं
कृत्य करतोय, जो गुन्हेगार आहे खरा, तो बाहेर दिसलाच नाही पाहिजे, तो आतमध्येच सडला पाहिजे. आण करून आणि पाणी पाणी करून शिना. या खरोखरच इतकं वाईट वाटतंय की जगायचं कसं. लेडीज लोकाला तुम्हाला खोटं सांगत नाही मी, आज एवढ्या वयात आले, पण रात्रीचं कधी बेरात्री कुठून यायचं म्हणलं तरी भीती वाटती. पाठीमागं पुढं कुणी नसलं, सुखसकाट रस्ता असला तर. कारण जग इतकं वाईटाने भरलंय आणि महिला सुरक्षित राहिली नाही. आणि एवढी भीती वाटती ना की रस्त्याने जायची सुद्धा भीती वाटती. मग तरुण मुलींनी तर कसं वागायचं, त्यांचं तर कसं 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 रात्री कुठं उशीर झाला तर कसं जायचं. जीव मुठीत धरून जगायची वेळ आता आली या महिलावर. इतकं भयानक ह्या महाराष्ट्रामध्ये गेले 2 महिने झालं वाईट घडतंय. तर सरकार मायबाप खरोखरच ह्या अशा गुन्हेगारांना अशी कडक शिक्षा झाली पाहिजे की खरोखर ते ना आयुष्यात नसते, कामातूनच गेले, जितेपणी त्यांचं मरण त्यांनी डोळ्याने बघावं. अशा गुन्हेगारांनी असा कायदा आणि असं तुम्ही त्यांच्यासाठी काय म्हणतात शिक्षा सुनावली पाहिजे. जर माझा व्हिडिओ पटला तर होय म्हणा, जास्तीत जास्त तुम्ही फॉलो करा, मला सबस्क्राईब करा. नवीन अजून माझ्या व्हिडिओवरती जे जे नवीन आहेत जे बघतील त्यांनी देखील मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.